आज आपण गॅसची बचत कशी करायची ते सांगणार आहे। सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊयात। बघा, पीठ छान मळून घेतलेलं आहे। माझ्या यूट्यूबवर पीठ कसं मळायचं सुरुवातीपासून ते कोरड्या पिठापासून ते हे पीठ कसं मळायचं पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, पीठ मळून झालेलं आहे। पीठ मळल्याच्या नंतर मी थोडा वेळ म्हणजे 15 ते 20 मिनिट झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आणखी परत एकदा मळून घेत आहे। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला गॅसचा कमीत कमी वापर करून पूर्ण चपात्या कशा भाजून घ्यायच्या ते सगळं सांगणार आहे। तर सुरुवातीला आपण पीठ मळून घेतले। पीठ मळून घेतल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिट झाकून ठेवलं होतं। झाकून झाल्याच्या नंतर आपण 3 ते 4 टेबलस्पून ऑइल टाकले आणि परत एकदा आपण व्यवस्थित मळून घेत आहोत। पीठ छान मळून झालेलं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट मी परत मळून घेतले। पीठ व्यवस्थित मऊ झालेलं आहे। त्यानंतर आपण 5 ते 10 मिनिट झाकून ठेवूयात। 5 ते 10 मिनिट झाकून झालेले आहेत। त्यानंतर बघा, अगदी पीठ आपलं रेडी झालेलं आहे चपाती करण्यासाठी। आपण यानंतर कोरडं पीठ घेऊयात आणि त्यानंतर मी अशी तुम्हाला पद्धत सांगणार आहे ज्यामुळं आपली 50% गॅसची बचत होईल, 100% बचत होईल आणि तुमच्या पूर्ण पोळ्या पण होऊन जातील, व्यवस्थित भाजतीलही, व्यवस्थित शेकतीलही आणि व्यवस्थित फुगतीलही। तर अशा काही पद्धती सांगणार आहे। वेगवेगळ्या 3 ते 4 पद्धती वेगळ्या वेगळ्या पण सांगणार आहे। सोबतच गॅसची बचत 50% कशी करायची ते पण सांगणार आहे। बघा, चपातीचं पीठ घेतलेलं आहे मी। जास्त मोठं पण जास्त पण नाही घ्यायचं, मीडियम घ्यायचं आहे। जेवढं आपण पीठ घेतो त्यापेक्षा थोडं कमीच पीठ घ्या। बघा, मी एवढं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर कोरडं पीठ मी खाली टाकलेलं आहे। व्यवस्थित कोरडं पीठ दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे। बघा, मी जशा पद्धतीनं करत आहे तशा पद्धतीनंच करा। त्यानंतर लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला मी 2-3 पद्धती सांगणार आहे। ज्या पद्धतीनं तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही चपाती करू शकता। प्लस तुम्हाला 2-3 पद्धत प्लस तुम्हाला गॅसची बचत पण सांगणार आहे। तर जशी चपाती मोठी जेवढी होईल तेवढी मोठी आपण लाटून घेतलेली आहे। त्यानंतर त्यावर आपण पूर्ण सगळीकडून ऑइल लावणार आहोत। जशी मी फोल्ड करत आहे तशा पद्धतीने फोल्ड करून घ्या। बघा, अशा पद्धतीनं ही एक पद्धत झाली। व्यवस्थित आता आपण लाटून घेऊयात। खाली कोरडं पीठ टाकून घेऊयात। बऱ्यापैकी आपल्याला कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चपाती ही जशी आपण लाटतो तशा पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचे। सुरुवातीला कट लाटून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीनं हळूहळू आपल्याला ही मोठी मोठी करत जायची आहे। सुरुवातीला आपण कट लाटत आहोत आणि मध्यभागात थोडं थोडं प्रेस करून लाटायचं आहे। बघा, मोठी चपाती झालेली आहे, पतली पण झालेली आहे, पूर्ण लाटून रेडी आहे। ही एक पद्धत झालेली आहे। त्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे, म्हणजेच एक मोठी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती थोडंसं आपल्याला पीठ टाकायचे आणि त्यावरती ही चपाती आपल्याला टाकून द्यायची आहे। बघा, यावरती थोडं मी पीठ टाकलेलं आहे कोरडं आणि त्यावरती चपाती टाकून दिलेली आहे। परत थोडंसं आपल्याला कोरडं पीठ वर टाकायचं आहे। तुम्ही खालच्या साईडला थोडंसं कोरडं पीठ टाका, वरच्या साईडला पीठ नाही टाकलं तरीही चालेल। 6 ते 7 चपात्या एकावर एक तुम्ही टाकलात पीठ न टाकता तरीही ते चिटकणार नाहीत। चला, परत दुसरी चपाती करूयात वेगळ्या पद्धतीनं। परत पीठ घेतले मी आपलं मळलेलं पीठ घेतले। त्यानंतर कोरड्या पिठामध्ये डीप केले दोन्ही साईडनी। दुसरी पद्धत सांगत आहे, जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही करू शकता। परत कोरडं पीठ टाकून
बघा एवढी मोठी मी लाटलेली आहे. परत पूर्ण सगळीकडं आपल्याला तेल लावून घ्यायचे. पूर्ण सगळीकडे तेल लावून घ्यायचे आपल्याला, जसं मी लावत आहे तशा पद्धतीनं सगळीकडे तेल लावून घेतल्याच्या नंतर असं फोल्ड करायचं आहे. जसं मी दाखवत आहे तशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे बघा, अशा पद्धतीनं. परत आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं. तेल थोडं जास्त प्रमाणातच वापरायचं आहे या चपातीसाठी. आधीची एक पद्धत झालेली आहे, ही दुसरी पद्धत सांगत आहे तुम्हाला मी. बघा परत एकदा मी तुम्हाला दाखवते फोल्ड कसं केलेलं आहे. तेल लावलं आहे, थोडंसं चुटकीभर मी पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर फोल्ड करत आहे. इथं पण तेल लावलेलं आहे, त्यानंतर चुटकीभर मी पीठ टाकलेलं आहे कोरडं आणि व्यवस्थित मिक्स करून परत हे बघा असं फोल्ड केले. परत इथं वरती पण आपल्याला ऑइल लावायचं आहे. परत थोडंसं चुटकीभर आपल्याला कोरडं पीठ टाकून हे बघा असं फोल्ड आणि परत इथं ऑइल लावायचे आणि त्या साईडनं पण असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. कोरडं पीठ टाकले बघा आणि या साईडनी थोडं ऑइल लावून या साईडनी पण असं फोल्ड केले. समजलं नाही तर परत तुम्ही पाहू शकता. परत आपल्याला हे आता लाटून घ्यायचं आहे. जसं आपण चपाती लाटतो सेम तशा पद्धतीनं खाली कोरडं पीठ टाकून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. चला लाटून घेऊयात. बघा एवढी मोठी चपाती झालेली आहे, व्यवस्थित लाटून घेतलेली आहे. लगेच तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगते आणि पद्धत सांगण्याच्या आधी जे आपण 50% गॅस यूज होणार नाहीत तर 50% आपल्याला गॅसची बचत होईल, ती जी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा आपली सुरुवातीची एक चपाती झालेली आहे. परत थोडंसं कोरडं पीठ टाकले आणि त्यावर ही चपाती टाकून देत आहे मी. तर अशाच आपल्याला एकावर एक चपाती टाकून द्यायची आहेत. कोरडं पीठ टाका वाटत असेल तर टाकू शकता. कोरडं पीठ टाकलं नाही तरीही 7 चपात्या तुमच्या जर एकावर एक तुम्ही टाकलात लाटून तर ते चिटकणार नाहीत. तर त्यामुळं कोरडं पीठ यूज करायचं असेल तर यूज करायचं नसेल तर तुम्ही यूज केला नाहीत तरीही चालेल. तर 2 चपाती झालेल्या आहेत आपल्या. तर तिसरी पद्धत सांगते तुम्हाला, वेगळी पद्धत चपातीची. तुम्हाला जशा पद्धतीनं चपाती करा वाटेल तशा पद्धतीनं तुम्ही केलात, एकावर एक टाकलात तरीही चालेल. मी करत आहे अशा पद्धतीनंच करावं असं काहीही नाही आहे. मी फक्त तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चपात्या दाखवत आहे आणि प्लस एकावर एक टाकून आपल्याला बचत पण करणार आहोत आपण. तर बघा मी तिसरी पद्धत सांगत आहे. जसं आपण घेतो तशा पद्धतीनं छोटूसं आपल्याला पीठ घ्यायचे, त्याला असं लाटून घ्यायचे. हे बघा पूर्ण असं करून घ्यायचे, जसं की आपण पुरणपोळीला करतो तशा पद्धतीनं वरचा भाग काढून घेतला आहे व्यवस्थित. आणि हा जो भाग आहे याला आपल्याला पुरणपोळी आपण जसं भरतो ना, ती जी वाटी करतो पुरणपोळी भरण्यासाठी तशा पद्धतीनं खोलगट भाग करायचा आहे आतमध्ये आणि व्यवस्थित बोटांनी प्रेस करून वरचा भाग पतला करायचे आणि थोडं खोलगट वाटीसारखं करायचे. थोडंसं आपल्याला कोरडं पीठ टाकायचे आणि त्यानंतर जो हा साईडला ठेवलेला पीठ आहे तो आपल्याला पूर्ण डीप करायचे ऑइलमध्ये आणि डीप केल्याच्या नंतर जो वाटीसारखा भाग केला आहे त्यावरती टाकायचे, ठेवायचे आणि परत आपल्याला जसं आपण पुरणमध्ये टाकून पुरणपोळी करतो तशा पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित असं बंद करून घ्यायचे आणि त्यानंतर कोरडे पीठ घेऊन दोन्ही साईडने आपल्याला हे बघा मी जसं हातांनी प्रेस करत आहे तशा पद्धतीनं प्रेस सुरुवातीला करा, ज्यामुळे जे मधात आपण टाकलेलं पीठ आहे ऑइलसोबत ते सगळीकडं होऊन जाईल, सगळीकडं पसर होईल आणि व्यवस्थित चपाती फुगायला मदत होईल. तर बघा साईडनी सगळीकडं खालती आणि वरती कोरडं पीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला चपाती लाटून घेऊयात. बघू शकता एकदम पतली आणि छान चपाती लाटून झालेली आहे. परत यावरती कोरडं पीठ टाकून मी लाटलेली चपाती टाकून देत आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितले की कोरडं पीठ न टाकता तुम्ही एकावर एक चपाती टाकलात तरीही ते चिटकणार नाही. तर तुम्ही
कमीत कमी 6 ते 7 चपातीसाठी एक प्लेट यूज करा. एकावर एक 6 ते 7 चपाती टाका. त्याच्यापेक्षा जास्त टाकलात तर ते एकमेकाला चिटकतील. एकमेकाच्या वजनांनी ते एकमेकाला चिटकतील. तर त्यामुळं 5-7 चपाती झाल्याच्या नंतर परत दुसरी प्लेट घ्या आणि त्याच्यात पण 5-7 चपात्या ठेवा. अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्लेट यूज करू शकता. तर तुम्हाला मी दुसरी पद्धत चपातीची सांगत आहे. बघा सेम थोडंसं घेतलेलं आहे पीठ. व्यवस्थित लाटून घेऊयात. जेवढं मोठं होईल तेवढं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि सगळीकडं ऑइल लावून घ्यायचं आहे, जसं की मी लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला झिगझॅग पद्धतीनं आपल्याला फोल्ड करत राहायचे आणि ऑइल लावत आपल्याला फोल्ड करत आहे. तर झिगझॅग पद्धतीनं म्हणजे कसं सांगते मी तुम्हाला बघा. या पद्धतीनं फोल्ड, या पद्धतीनं फोल्ड करायचे. परत या साईडनी, परत या साईडनी करायचे. आणि होतं तेवढं आपल्याला ऑइल लावायचं आहे. जमत असेल तर ऑइल लावा, नाहीतर नंतर ऑइल लावलं तरी चालेल. बघा सुरुवातीला मी सगळीकडं ऑइल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झिगझॅग पद्धतीनं फोल्ड करत आहे. हे बघा अशा पद्धतीनं फोल्ड केले आणि परत यावरती आपण ऑइल लावून घेऊयात. सगळीकडून ऑइल लावून घ्या, जसं की मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीनं ऑइल लावून घ्यायचे. याला कोणी कोणी लच्छा पराठा पण म्हणतात. हे बघा अशा पद्धतीनं आणि प्रेस करून आपल्याला आता पूर्ण सगळीकडं लाटून घ्यायचं आहे. जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे. जशी चपाती आपण मोठी साईजची करतो तशा पद्धतीनं लाटून घेऊयात. ही पण चपाती छान लाटून झालेली आहे. परत आपण ही पण चपाती त्यावरती टाकूयात किंवा दुसरी प्लेट यूज करूयात. 5 ते 6 चपाती एकमेकावर आपण टाकल्याच्या नंतर पूर्ण बघा असं करायचे. खालच्या साईडचा भाग जो आहे तो चपात्यांचा वरती करायचे. बघा जसं मी हे बघा अशा पद्धतीनं खालच्या जे चपात्या आहेत ते वरती केलेत मी, वरच्या चपात्या आहेत ते खालती केलेत. असं पलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तवा ठेवलेला आहे बघा. मीडियम तवा गरम करून घ्या. त्यावरती ऑइल टाकून घ्या, ज्यामुळं जी चपाती आहे ते खाली चिटकणार नाही. व्यवस्थित मीडियम गॅस करा आणि त्यानंतर जे आपण चपाती केलेली आहे हे बघा एवढ्या केलेल्या आहेत, एकावर एक टाकलेल्या आहेत मी. तर आपण या तव्यावर टाकून देऊयात. चपाती टाकलेली आहे. जसं व्यवस्थित आपण दोन्ही साईडने भाजून घेतो तशा पद्धतीनं आपल्याला मीडियम आचेवर भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्यवस्थित भाजत नाही असं वाटत असेल तर फुल गॅस केला तरीही चालेल. बघा यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आणि असं नाही की ही चपाती फुगत नाही किंवा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजत नाही, असं काहीच नाही आहे. व्यवस्थित तेल लावून घ्या आणि जेवढ्याही आपण चपात्या केलोत ना ते एकच्या नंतर एक व्यवस्थित भाजून घ्या आणि आपल्याला लाटण्यासाठी जो वेळ वाचतो ती बचत आपली गॅसची होतेच. तर त्यामुळंच मी म्हणाले होते की 50% गॅसची बचत होते. लाटायचा जो वेळ लागतो तर फास्ट आपल्याला हे पूर्ण चपाती भाजून घेण्यामध्येच तेवढा वेळ जातो. त्यामुळं 50% गॅसची बचत होते. कारण आपल्या सगळ्या चपात्या लाटून झाल्या आहेत, फक्त आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. एका साईडनी भाजून झालेला आहे बघा, छान फुगत पण आहेत. दुसऱ्या साईडनी पण छान व्यवस्थित भाजून घेऊयात. तर अशा पद्धतीने तेल लावायचे आणि जसं आपण भाजून घेतो चपाती तशा पद्धतीनं भाजून घ्यायचे. आपला हा वेळ वाचतो की लाटण्यासाठी जो आपल्याला वेळ लागतो तो आपली बचत गॅसची होते. तर कसा व्हिडिओ वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. तव्यावरची चपाती आपली लवकर भाजली जाते आणि त्यानंतर आपण जो लाटण्यासाठी घेतलेली चपाती असते त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागतो आणि तेवढा गॅस आपला वाया जातो. तर तुम्ही जर अशा पद्धतीनं सुरुवातीला करून ठेवलात 5-6 चपात्या एका प्लेटवर एकावर एक ठेवलात
पीठ न टाकता ठेवला तरीही चालेल, कारण खूप जणांना कोरडं पीठ लावलेलं आवडत नाही चपातीला एकावर एक ठेवताना. तर 5-6 चपात्या तुम्ही एकावर ठेवलात तरी ते चिटकणार नाहीत. परत दुसरी प्लेट घ्या, ते पण एकावर एक तुम्ही 5-6 चपात्या ठेवा आणि परत तिसरी प्लेट घ्या. जेवढ्याही चपात्या तुम्ही करता येतील तेवढ्या चपात्या तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीनं फास्ट एकानंतर एक लगेचच भाजून घेऊ शकता. बघा तुम्ही दुसरी पण चपाती मी टाकलेली आहे. मस्त फुगते. व्यवस्थित तेल लावून घ्या, व्यवस्थित भाजून घ्या आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थोडा जरी व्हिडिओ माझा आवडला असेल, मदत थोडी जरी झाली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस नक्की करा. बघा किती छान चपाती फुगलेली आहे. मस्त चपाती फुगती. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून पण घ्या, व्यवस्थित तेल लावून घ्या आणि गॅसची बचतही करा आणि वेळेचीही बचत करा. असेच माझे विविध रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील. नक्की बेल आयकॉन प्रेस करा. मस्त राहा, मस्त खा, एन्जॉय करा आणि माझे असेच नवीन रेसिपीज पाहत राहा. तर चला भेटूयात अशाच नवीन एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.